सोनम वांगचुक हे काही लोकांसाठी फुनसुक वांगडू आहेत आणि सध्या हे फुनसुक वांगडू जवळजवळ 17 दिवस झाले दिल्लीच्या जंतर मंतरवर आमरण उपोषण करतायत आणि या आमरण उपोषणामध्ये त्यांची परिस्थिती आता खालावत चाललेली आहे, त्यांची तब्येत पूर्णपणे बिघडत चाललेली आहे आणि असं असताना देखील जनरली कुठलंही 4-5 दिवसांचं उपोषण ठीक असतं, त्यानंतर उपोषण जेव्हा एकदा 10 दिवसांच्या पलीकडे जावं लागतं त्यावेळेला सरकारची झोप उडालेली असते, असं आपण आतापर्यंत बघितलंय। जंतर मंतरवर आणि नंतर रामलीला मैदानावर जेव्हा अण्णा हजारे उपोषणाला बसले होते 10 दिवसानंतर सरकारचा प्रत्येक मंत्री अक्षरशः घाबरलेला होता, हे आपण सर्वांनी बघितले। काहीही करून ते उपोषण थांबवायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत होतं, पण यावेळी मात्र एक गोष्ट तुम्ही वेगळी दिसते, ती बघितली असेल। 17वा आजचा उपोषणाचा दिवस आहे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा राहू द्या, ती गोष्ट बाजूला गेली, पण अजून देखील सरकारचा एक साधा मंत्री सोटा, साधा खासदार आमदार देखील त्या उपोषणाच्या मांडवाकडे फिरकलेला नाही। उपोषण सोडा, नाहीतर एखादं महत्वाचं उपोषण असतं तर तिथपर्यंत आतापर्यंत सरकारचा एखादा मंत्री तरी पोहोचला असता, काहीतरी त्याने एक डील करायचा प्रयत्न केला असता आणि उपोषण थांबवायला लावलं असतं, पण सरकार हे सगळं करत नाही आहे। सरकार हे सगळं का करत नाही आहे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सरकारने हे सगळं न करायचं काय कारण आहे। सोनम वांगचुक यांच्याबद्दल सरकारला वेगळा काही राग आहे का, ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 16 मेला भारताचे चीफ जस्टिस सूर्यकांत यांचं एक स्टेटमेंट आलं आणि त्या स्टेटमेंट मधूनच जन्म झाला एका पक्षाचा, एक अनरजिस्टर्ड पक्ष ज्याचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी। या कॉकरोच जनता पार्टीनं बघता बघता इंटरनेटवरती फॉलोअर्स मिळवले, जवळजवळ 20 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर इंस्टाग्रामवरती आले, त्याचबरोबर 3.5 लाख लोकांनी ऑफिशियली रजिस्ट्रेशन पैसे देऊन केलं। त्यामुळं एक भारतातला सर्वात मोठा पक्ष होतोय की काय अशी चर्चा तेव्हा सुरू झाली, पण तसं काही झालं नाही। पुढे काही दिवसांनंतर हे थोडं बारगळतं की काय असं वाटलं, पण मागच्या महिन्यातल्या 20 जून पासून जंतर मंतरवर या पक्षानं म्हणजे कॉकरोच जनता पार्टीने एक आंदोलन चालू केलं। हे आंदोलन होतं धर्मेंद्र प्रधान जे भारताचे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्यासाठी। नीटच्या परीक्षेमध्ये जो गोंधळ झाला, जो पेपर फुटीचा प्रकार झाला, जो दरवर्षी होतो, याच्यासाठी धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाच पाहिजे, याच्यासाठी हे आंदोलन चालू झालं आणि या आंदोलनाला खरी ताकद आली ती 28 जून नंतर। कारण आतापर्यंत या आंदोलनामध्ये जे काही महत्त्वाचे नेते आहेत ते अभिजित दिपके वगैरे सगळे जरी असले तरी याच्यामध्ये लोकांना माहिती असलेला एक महत्त्वाचा चेहरा म्हणून जेव्हा सोनम वांगचुक आले त्यानंतर याला वजन आलं। दुसरी गोष्ट म्हणजे 28 जून पासून सोनम वांगचुक यांनी एक आमरण उपोषण जाहीर केलं। आता 28 जूनला हे आमरण उपोषण चालू झालं आणि आज आमरण उपोषणाचा 17वा दिवस आहे, आज 14 जून आहे। पण तरीही या आंदोलनाकडे किंवा या उपोषणाकडे केंद्रातल्या कुठल्याही मंत्र्यानं सोडा आमदार खासदारांना देखील तोंड दाखवलेलं नाही। असं व्हायचं कारण काय हा प्रश्न तुम्हालाही पडला पाहिजे। कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष असणाऱ्या अभिजित दिपकेंनी सांगितलं की सोनम वांगचुक यांचं वजन 8.2 किलोनं कमी झालंय मागच्या 10 ते 12 दिवसामध्ये। त्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांचा जो ब्लड प्रेशर आहे ते 107-70 पर्यंत कमी झालंय, त्यांचा जो रक्तातली जी साखर आहे ती 67 मिलीग्रॅम पर्यंत कमी झालेली आहे। म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्या शरीरावरती विपरीत परिणाम होतोय आणि त्यांची प्रकृती पूर्णपणे खालावत चाललेली आहे। अभिजित दिपके म्हणाले की आम्हाला असं वाटायला लागले की हे उपोषण ते का करतायत, हे उपोषण थांबवलं पाहिजे, कारण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा सरकार घ्यायला तयार नाही, त्यामुळे काय होईल याची त्यांना चिंता वाटायला लागली आहे। पण आता सध्या सोनम वांगचुक म्हणतात की सरकारचा कोणीतरी अजूनपर्यंत व्यक्ती आलेला नाही, त्यामुळे हे उपोषण थांबणार नाही, त्यामुळे उपोषण थांबवायला मला सांगू नका। दुसऱ्या बाजूला नसरुद्दीन शाह, रत्ना पाठक, त्याचबरोबर अरुंधती रॉय यांच्यासारख्या काही लोकांनी देखील या सोनम वांगचुक यांना विनंती केलेली आहे की तुम्ही त्यांचं उपोषण थांबवा आणि जे काय ते संविधानिक मार्गाने करता येईल आणि राजीनामा मागता येईल, पण आता सध्या उपोषण थांबवा। पण त्याला देखील त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही। ते म्हणतात की जे होईल ते बघता येईल, माझ्या प्रकृतीची काळजी कोणीही करू नका। आता परिस्थिती अशी आहे की कॉकरोच जनता पार्टी आणि ती नवीन असलेली सगळी तरुण पोरं, त्याचबरोबर सोनम वांगचुक जे 17 दिवसांच्या उपोषणामध्ये एक प्रकारे अडकलेले आहेत आणि दुसरी गोष्ट झाली असे की सरकारचं कोणी आलेलं नाही। त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की सरकारचा एखाद्या 3ऱ्या दर्जाचा मंत्री जर तिथं गेला आणि त्यानं फक्त या सोनम वांगचुक यांना विनंती केली तरी देखील ते उपोषण सोडायला तयार होतील, पण आता सध्या सरकार तेवढा सुद्धा भाव द्यायला तयार नाही। आपल्या या सरकारमध्ये विशेषतः केंद्र सरकारमध्ये एक इगो प्रॉब्लेम आहे आणि त्या इगोसाठी ते काहीही करतील। म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ते आता अजिबात घेणार नाहीत, हे काळ्या दगडावरची रेष आहे, कारण त्यांना तो घ्यायचा नाही, कारण तसं जर ते घेतलं तर सरकार अशक्त आहे, वीक आहे असा मेसेज जातो। दुसऱ्या बाजूला त्यांना आपण जाऊन सोनम वांगचुक समोर किंवा CJP कॉकरोच जनता पार्टी समोर झुकलो अशा प्रकारची कुठली हेडलाईन कुठल्याही न्यूज चॅनलला किंवा कुठल्याही वर्तमानपत्राला द्यायची नाहीये।
म्हणून सरकार असं करतंय. आता सोनम वांगचुक यांच्याबद्दल सरकारला फक्त एवढाच प्रॉब्लेम नाही आहे. सोनम वांगचुक यांचा इतिहास बघितला तर त्यामध्ये देखील सरकारला अनेक अडचणीच्या गोष्टी आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे, धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्याची गोष्ट सोडा, सरकार त्यांचा राजीनामा घेणारच आहे आणि पुढच्या काही दिवसात तो घेईलच, पण आता हे लोक मागतात म्हणून ते घेणार नाहीत, असा सरकारचा थोडक्यात इगो आहे. दुसरी एक गोष्ट, सोनम वांगचुक यांनी सप्टेंबर 2025 मध्ये अशाच प्रकारचं एक आमरण उपोषण केलेलं होतं. त्यावेळेला लेहमध्ये, म्हणजे सोनम वांगचुक हे लेहचे आहेत, म्हणजे आता सध्या लेह लडाखचा जो भाग आहे तिथले आहेत, आणि तिथं त्यांनी उपोषण केलेलं होतं लेह लडाखला एक राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून. खरं तर 2019 साली जेव्हा सरकारनं लडाखला वेगळा एक केंद्रशासित प्रदेश बनवलेलं होतं त्यावेळेला सरकारच्या बाजूने ते उभे होते आणि सरकारचं त्यांनी कौतुक केलेलं होतं, पण सरकारनं आता राज्याचा दर्जा द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणाच्या वेळेला तिथं हिंसाचार झाला. या हिंसाचारानंतर त्यांनी आपलं 2 आठवड्यांनी उपोषण थांबवलेलं होतं, पण तरी देखील या हिंसाचाराच्या काळामध्ये त्यांनी जे स्टेटमेंट्स दिले, जी भाषणं केली, या भाषणामध्ये त्यांनी वारंवार जेन झी रिव्हॉल्युशनचा उल्लेख केला. त्यांनी वारंवार नेपाळमध्ये जे घडलं, वारंवार बांगलादेशमध्ये, श्रीलंकेमध्ये जे घडलं, या गोष्टींचा उल्लेख करून सांगायचा प्रयत्न केला की असं काहीतरी भारतात व्हायला पाहिजे. म्हणून मग नंतर जेव्हा त्यांनी उपोषण वगैरे सोडलं त्यानंतर भारत सरकारने त्यांच्यावर नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावला आणि त्यांना 170 दिवसांसाठी डिटेन केलं आणि तेही जोधपूर जेलमध्ये डिटेन केलं. तिथं डिटेन केल्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची केस उभी राहिली त्यावेळेला भारताचे जे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता यांनी तिथं सुप्रीम कोर्टात हेच सांगितलं की हा माणूस काय करतोय तर भारतातल्या जेन झीला म्हणजे तरुण मुलांना भडकवण्याचं काम करतोय आणि त्यांना उठून हातात सरकारच्या विरुद्ध आंदोलन करायची किंवा शस्त्र घ्यायची एक प्रकारे तो चिथावणी देतोय, अशा प्रकारचं स्टेटमेंट तुषार मेहतांनी केलं. दुसऱ्या बाजूला त्यांनी असंही सांगितलं की हे तोंडात गांधींची भाषा बोलतात, पण गांधींची भाषा, गांधींचं स्टेटमेंट किंवा गांधींचा मार्ग हा फक्त कव्हर अप करण्यासाठी असतो. प्रत्यक्षात त्यांना गांधींच्या मार्गाने जायचं नाही, प्रत्यक्षात त्यांना जेन झी रिव्हॉल्युशन भारतात होत का नाही आहे ही सर्वात मोठी अडचण आहे, असं देखील तुषार मेहतांनी सांगितलं. म्हणजे सरकारचं याबद्दलचं धोरण स्पष्ट आहे की सोनम वांगचुक हे सरकारच्या दृष्टीनं राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका आहे. त्यामुळे सोनम वांगचुक यांच्याबरोबर कोणतीही चर्चा नाही, ही सरकारची आतापर्यंतची पॉलिसी आहे. आता सरकारच्या समोर प्रश्नचिन्ह असं आहे की सोनम वांगचुक यांची परिस्थिती अजून खालावली तर काय करायचं ते तर आपण बघूच, पण सरकारनं आणखी एक गोष्ट केलेली होती ती म्हणजे FCRA जो कायदा आहे, या FCRAच्या अंतर्गत सोनम वांगचुक यांची देखील एक NGO आहे आणि या NGOला परदेशातून पैसे येत असतात. मग ते पैसे कुठून येतात, काय येतात याची चौकशी करण्यासाठी CBIला त्यांनी अथॉरिटी दिलेली होती आणि CBI त्याची ऑलरेडी आता चौकशी करते. अशा पद्धतीच्या इतर सर्व गोष्टींमधून सरकार एक प्रकारे सोनम वांगचुक यांच्या विरोधात आहे हे स्पष्ट झालेलं आहे. आता मुद्दा असा आहे की अजून प्रकृती खालावली किंवा सोनम वांगचुक यांना काही बरं वाईट झालं तर मग त्यानंतर कशा प्रकारचं आंदोलन उभं राहील आणि मग सरकार ते कसं हँडल करेल, कसं टॅकल करेल. कारण त्यांच्याबरोबर दीपक नावाचा एक जो मुलगा उपोषणाला बसलेला होता त्याची प्रकृती ऑलरेडी खालावलेली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट देखील केलेलं आहे. पण सोनम वांगचुक यांचं काय करायचं हे मात्र सरकारनं पूर्णपणे ठरवलेलं आहे आणि ते त्यांचं उत्तर आहे की काहीच करायचं नाही. सोनम वांगचुक यांच्याबरोबर कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. आता अभिजित दिपके किंवा इतर जे त्यांच्यातले नेते आहेत हे सगळे तरुण नेते आहेत, त्यांना माहिती नाही की नेमकं या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे. यातून खरोखर मग त्यांच्या प्रकृतीला काही झालं तर एक मोठं जन आंदोलन भारतभराचं उभं राहील काय. भारतातल्या अनेक लोकांच्या मध्ये नीटमध्ये जे झालं त्याच्याबद्दलचा राग आहे किंवा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा असं भारतातल्या लोकांना वाटतं, पण तरी देखील सरकार या मुद्द्यावरती सध्या अडून बसलंय आणि सरकार सोनम वांगचुक यांच्या समोर झुकायला सध्या तरी तयार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितले. कारण सरकारला आपण अशक्त आहोत हे दाखवायचं नाही, विशेषतः CJP सारख्या एका नव्या पक्षासमोर त्यांना आपलं अशक्तपण सिद्ध करायचं नाहीये. कारण देशामध्ये काँग्रेस किंवा इतर महत्वाचे मोठे पक्ष असताना त्यांनी एवढं मोठं आंदोलन केलं नाही किंवा सरकारला गुडघ्यावर बसायला लावलं नाही, तर CJP हे जर करू शकला तर CJPची क्रेडिबिलिटी वाढेल आणि भारतात सुद्धा भविष्यात, आता जरी शक्य नसलं तरी भविष्यात अशी एखादी जेन झी रिव्हॉल्युशन होईल की काय याची भीती सरकारला वाटते. म्हणून सरकारचं धोरण स्पष्ट आहे, सोनम वांगचुक यांच्यावर चर्चा होणार नाही, जे होईल त्याला फेस करता येईल. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं तर 17वा दिवस आहे उपोषणाचा. खरं तर 17व्या दिवसापर्यंत कुणाचं उपोषण जात नाही, पण सरकार सोनम वांगचुक यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करते. कदाचित सोनम वांगचुक यांच्याबद्दलच्या काही गोष्टी सरकारकडे ऑलरेडी असतील, सरकारकडे अशा काही गोष्टी असतील ज्या कदाचित जर त्यांना काही झालं तर सरकार पुढे आणेल आणि त्यांना अँटी नॅशनल दाखवायचा प्रयत्न करेल, जो या अगोदर देखील अनेक वेळा केला गेलाय.
ही काही कारणं आहेत ज्यामुळे सरकारनं अजूनपर्यंत आपला एकही प्रतिनिधी चर्चेला पाठवलेला नाही आणि सरकार अशा आपल्या भूमिकेमध्ये कधीपर्यंत राहते हे आपल्याला बघावं लागेल. नेमकं काय काय घडतंय, पण एवढं नक्की की आता इथून पुढचा प्रत्येक दिवस हा कठीण परीक्षेचा आणि सरकारसाठी चॅलेंज असणार आहे. आतापर्यंतचे दिवस गेले, पण इथून पुढचे दिवस एवढे सोपे असणार नाहीत. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्हाला काय वाटतं सरकारनं काय करायला पाहिजे? सोनम वांगचुक यांच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे तेही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.